इथे मम्मी नाश्ता करते. नाश्ता करून आता निघायचंय, पटापट आवरायचं. येस, आई वेल डेव्हलप सिटी आहे हा, बाकी उत्तर प्रदेश. लखनौ रेल्वे स्टेशन या साईडला आहे. हॅलो, नमस्कार मित्रांनो, मी अंकित सकपाळ आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा आपला हा जो ब्लॉग असणार आहे मित्रांनो, जो की मी, मम्मी, पप्पा आणि आम्ही तिघं मिळून चाललोय बुद्ध धम्म दर्शन यात्रा पवित्र धम्मस्थळे, म्हणजेच आपल्या भगवान गौतम बुद्धांचा जन्म ज्या ठिकाणी झाला आहे, ते त्यांचं महापरिनिर्वाण ज्या ठिकाणी झालं आहे, अशी बरीच 80 ते 85 ठिकाणं आहेत. तर तिकडे भेट देण्यासाठी चाललो आणि हा प्लॅन आमचा एक 2 ते 3 महिना आधीच ठरला होता. सो चला मित्रांनो, आता आम्ही निघतोय. इथे बॅग पॅकिंग अँड ऑल सगळं झालं आहे. मम्मी आणि पप्पा आहेत. सो प्रवास आमचा जो होणार आहे तो लखनौपर्यंत आपल्याला जायचं आहे आणि ती ट्रेन आहे बांद्रा टर्मिनसवरून. तर चला आता जास्त वेळ नको घालूयात, आता आम्ही निघतोय. आता जस्ट 11 वाजून गेले आहेत आणि आपल्याला 1 तासाभरात पोचायचं आहे 12-12:15 बांद्रा टर्मिनस. सो कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. तर इथे जस्ट रेडीसुद्धा झालो आहे आणि थोडासा वर्कआउट वगैरे चालू आहे. बघूया, आता 10 to 15 डेज झाले आहेत. थोडंसं 2 ते 3 किलो वजन कमी झालेलं आहे. बघू, कंटिन्यू आता करायचं आहे. सो चला भेटूया. सो जस्ट वर्कआउट पण मगाशीच करून आलो आहे. तर आपला पोस्ट वर्कआउट मील आपला त्याची सोय करायला तर लागतेच. अंडी. तर इथे बाबांच्या इथे आपण त्यांना पाय पडू आणि आपले चला निघूयात. आणि खास तर यांना खूप मिस करणार आहे या प्रवासामध्ये, या पूर्ण 15 ते 20 दिवसांमध्ये. आणि ऑलवेज त्यांची आठवण नेहमीच राहील, कारण जस्ट बाबांना जाऊन 1-1.5 महिना झालेला आहे. ॲक्च्युली हा प्लॅन हा प्लॅन झाला होता तो 2 ते 3 महिना आधीच झालेला. सो कॅन्सल करू नाही शकत होतो, तर त्याच्यामुळे सगळं ऑल सेट होतं. ठीक आहे, इट्स ओके, मिस यू मोठे बाबा. चला निघूयात. सामान आपण खालती घेऊयात आणि इथे आपली बॅग. चला मित्रांनो, जस्ट कॅबवाल्याचा वेट करतोय. इथेच 11:20 झालेत आणि 12पर्यंत पोचायचं आहे. बघू अर्धा-पाऊण तासात पोचतोय का. जस्ट आपली कॅब 6 मिनिटावरती दाखवतोय. बघूयात. आपण एक्सेल केली आहे अर्टिगा, कारण सामान पण आहे तेवढंच. सो म्हटलं उगाचच प्रॉब्लेम नको, आरामात बसून जाऊ. सो कॅब पण आली आहे, फटाफट सामान लोड करूया आणि निघूयात. जस्ट कॅब पण आली आहे आणि आता सामान वगैरे लोड करून निघूयात. आता आपण डायरेक्ट बांद्रा टर्मिनसलाच भेटूयात. सो जस्ट मित्रांनो, ट्रॅफिकमुळे लेट होणार आहे, त्यामुळे आपण बांद्रा टर्मिनस कॅन्सल केलं जायचं. जी ट्रेन तिथून सुटणार होती ती बोरिवलीकडेच येते, तर त्यामुळे म्हटलं जाईपर्यंत लेट होईल. सो पटापट अपडेट घेतले तिथून, जे आपले बाकीचे तिथे लोक आहेत, तर त्यापेक्षा म्हटलं बोरिवलीलाच जाऊ. ती ट्रेन बोरिवलीला येणार आहे, तर पुन्हा रिटर्न आता आपण बोरिवलीच्या दिशेने चाललो आहे आणि तिथे आता आपण बोरिवलीला पोचू. 15-20 मिनिटात पोचू आणि आपल्याला ट्रेन मिळून जाईल. चला. जस्ट बोरिवली रेल्वे स्टेशनला आलो आहे. इकडे उतरूया. ट्रेन यायला अजून मग बराच वेळ आहे. चला गाडी पार्क करू आणि जस्ट मित्रांनो ट्रेन पकडली आहे. थोडीशी धावपळ झाली, लेट झाल्यामुळे आणि डब्बा मागे पुढे असल्यामुळे थोडासा लेट झाला.
तर चला, मम्मी पप्पा या साईडला इकडे बसलेत S4 मध्ये. आता मी S5 मध्ये बसणार आहे. जस्ट मित्रांनो, आता माझ्या सीटवरती बसलोय. मम्मी पप्पा तिकडे मागे आहेत आणि हे अस्करबाई आहेत, जे की आमचे शेफ आहेत. जेवण बनवण्याचं सगळं टोटली 15-16 दिवसाचं 15-16 दिवसाचं जेवण वगैरे हेच सगळं बनवणार आहे. तर हे आपल्यासोबत असतीलच आणि माझ्यासोबतच आहेत बाजूला. तर चला, आता पटकन जेवतो, भूक लागली आहे. आणि आता काय ट्रेनचा प्रवास आहे, डायरेक्ट आपण मध्ये मध्ये भेटूयातच ब्रेक कुठे घेतला तर. काय बघूया. व्हेज पुलाव आणि याच्यात आपली अंडी. येस, चला जस्ट जेवतो फटाफट. जस्ट बोईसर आलाय. बोईसरला थांबली आहे गाडी. डायरेक्ट बोरिवली नंतर पालघर, डहाणू वगैरे काही नाही, बोईसरला थांबली आहे. मीडियम. सो जस्ट इथे मम्मी पप्पा आणि मम्मी पप्पांची इथे सीट आहे S4 मध्ये आणि माझी S5 मध्ये. जरा थोडासा टाइमपास घेऊ, काहीतरी भेळ. जस्ट सुरत आलंय. सुरत ट्रेन थांबली आहे. जस्ट थोडासा आराम करतो, आजपासून बसून होतो. सुरतवरून पण आता ट्रेन निघाली आहे. इकडे पाऊस चालू आहे. पाऊस बघा. जस्ट काय बोलायलाच दिलं नाही. ट्रेनचा आवाज आला. वडोदरा आलाय. वडोदरा. भाई वडोदरा आलाय आणि आत्तापर्यंतचा प्रवास खूप सही झाला, पण गरम पण तेवढंच होत आहे. काय करणार, क्लायमेट बदलत आहे. कधी ऊन येत आहे तर मध्येच पाऊस पडतोय. त्यामुळे हे थोडंसं वातावरणामुळे चिडचिड होते. ठीक आहे, येताना बघू आपण. AC बुकिंगच करू, ट्राय करू. आपली सीट तर रिझर्व आहेच सर, रिझर्वेशन करूनच आले आपण. चला भेटूयात पुढे. जस्ट स्टेशन गोधरा म्हणून आहे, तिथे थांबलोय. पाय मोकळे करण्यासाठी खालती उतरलो आणि इथे आपली सीट आहे. इथे आपले असगर बाय. आता बघूया, अजून खूप बाकी आहे. उद्या दुपारी 2 वाजता पोहोचणार. जस्ट गाडी रतलाम जंक्शन म्हणून आहे, तिथे थांबली आहे. आपल्याला इकडची काहीच आयडिया नाही आहे, पण 600-650 किलोमीटरचा प्रवास झालेला आहे. आणि इथे ही बँड्रा लखनौ जंक्शन. सो मित्रांनो, जस्ट आता रात्रीचं जेवण झालंय आणि आता झोपायच्या तयारीत आहे. उद्या सकाळी भेटूयात. बाय, टेक केअर, गुड नाईट. सो गुड मॉर्निंग मित्रांनो. जस्ट सकाळचे 8 वाजलेत आणि फुरकाबाद म्हणून स्टेशन आहे, तिथे थांबली आहे गाडी. रात्रीचा प्रवास खूप चांगला झाला, कारण आपला स्लीपर होतं, त्यामुळे व्यवस्थित झोपसुद्धा झाली आहे. आता बघू, लखनौला काहीतरी 2-2:30चा टायमिंग आहे, तर जस्ट नाश्ता वगैरे करूयात काहीतरी. लखनौ स्टेशनलाच भेटू. आणि इकडे घरांची रचना बघा ना कशी आहे, एकदम कच्च्या विटांचीच घरं असतात इथे. शपथ.
माणसांसारखेच स्टेशन, हे तर वेगळेच माकड आहे. ती लोक काटा बिटा घेऊन बसलेत. हा बघा, जस्ट लखनौ स्टेशनला पोचलो आहे. 2:30 वाजता गाडी आली आहे आणि आता इथून हॉटेलला जाणार आहोत. बस आहे बाहेर, तर हॉटेलवर गेल्यानंतर फ्रेश वगैरे होऊ आणि मग इव्हिनिंगचा काय प्लॅन आहे तर बघूयात. सो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. चला तर मग डायरेक्ट हॉटेलवरच भेटूया. हा इथे सगळा ग्रुप आहे जे सोबतच आहेत सगळे आणि फायनली लखनौला पोचलो आहे. चला बस इकडे आहे. ही पुढच्या साईडला जी बस उभी आहे ती आहे. ही बस आहे ज्या बसने आपल्याला पूर्ण 15 ते 16 दिवस फिरायचंय. चला सामान ठेवून घेऊया. जस्ट बॅग पण आतमध्ये ठेवलाय डिक्कीमध्ये आणि बाकीच्या ज्या आपल्या छोट्या मोठ्या आहेत त्या सोबतच घेणार आहोत. सो जस्ट आता हॉटेलवरती पोहोचलो आणि आता हॉटेलवरती थोडा वेळ फ्रेश वगैरे होऊ आणि मग बघूयात पुढचा काय. मे बी एक बाबासाहेबांचं पार्क आहे, ते पार्क बघण्यासाठी जायचं. चला लवकर. सो फटाफट फ्रेश होऊया, नाश्ता वगैरे करू आणि भेटूयात. तर जस्ट आता इथे हॉटेलवरती ऑलमोस्ट सगळे फ्रेश होत आहेत आणि एक एक जण नाश्ता करतात. तर इकडे आपल्या सोबत हे जॉईन झालेले आहेत. तर तुम्ही कुठून आलात? मी नाही. अच्छा, आणि तुम्ही? अंधेरी. तर आहेत असे आपल्या इथे बऱ्यापैकी. हे दादा पण आहेत. तर बरीचशी मंडळी आहेत. आपण नंतर प्रत्येकाची ओळख करून घेऊच. सो जस्ट नाश्ता करायला जाऊया. तर पोहे मे बी आहेत नाश्त्याला, बघूयात. जस्ट पोहे आहेत नाश्त्याला. फटाफट खाऊ आणि आपल्याला फ्रेश होऊन निघायचं आहे. मी अजून फ्रेश नाही झालो. फ्रेश होऊन डायरेक्ट आपण पार्कमध्येच भेटूयात. इथे मम्मी नाश्ता करते. नाश्ता करून आता निघायचंय, पटापट आवरायचं. येस, चला. पप्पा पण आंघोळीला गेले. आंघोळी बाकी. जस्ट आता आंघोळीला आलोय. मस्तपैकी आंघोळ करू, फ्रेश होऊयात. आणि असा काहीसा इथला हॉटेलचा रूम दिलेला आहे आम्हाला आंघोळीसाठी. आज आम्ही इथे स्टे नाही करणार आहोत. स्टे आपला बहुतेक दुसरीकडे असेल. तर बघूयात. चला फटाफट फ्रेश होऊया आणि भेटूयात पुढे. सो चला फटाफट रेडी पण झालं आणि आता डायरेक्ट आपण आंबेडकर पार्ककडे भेटूया. चलो. फ्रेश होईपर्यंतच वेळ गेला. तो डायरेक्ट बाबासाहेब आंबेडकर पार्कमध्येच भेटूया. बाय. सो बसमध्ये बसलोय. जस्ट बसमध्ये बसलोय. आले फटाफट चिकटा राहिलो तो लास्टला. तर चला. ऑल पब्लिक आपली 50 ते 60 जणांचा ग्रुप आहे हा. सो आता डायरेक्ट आपण आंबेडकर पार्कमध्येच भेटूया. लखनौ रेल्वे स्टेशन या साईडला आहे. आई वेल डेव्हलप सिटी आहे हा. बाकी उत्तर प्रदेश
खूप काही असं फाउंटन्स आहेत सर्कलवरती आणि हे डॉक्टर भीमराव आंबेडकर स्थलद्वार. ओके, मला वाटतं आपल्याला तिकडेच जायचं आहे. बघा मित्रांनो, हे ऑल आता आपण स्मारकाच्या आतमध्ये एंट्री केली आहे आणि खूप मोठं म्हणजे ठिकठिकाणी असे स्मारक आहेत बाबासाहेबांचे. सो जस्ट हा एंट्रन्स आहे. आता बघूया, नाईट टाईम आहे, थोडंसं काय बघायला मिळेल तर बघूयात. हे असं काहीतरी इकडे आहे, बऱ्याच एकरमध्ये हे बांधलंय. तिकीट जस्ट तिकीट काढलं आहेत, चार्जेस आहेत 25 रुपये पर पर्सन. तर हा एंट्रन्स आहे. आता बघूया, आतमध्ये खूप मोठं आहे, अंधार आहे, काय एवढं दिसेल नाही दिसेल तरी प्रयत्न करेन जवळून दाखवण्याचा. 5 जण असे लांब लांब स्मारक आहेत. एक इथे आहे, एक इथे आहे, या साईडला आहे, इथे आहे आणि जवळजवळ खूप. सो जस्ट आता इथे एक जवळ स्मारक आहे, आतमध्ये जाऊन बघूयात काय आहे. तर हे बघा, इथे आतमध्ये जाऊयात, चला. सो डॉक्टर भीमराव आंबेडकर सामाजिक परिवर्तन मुख्य परिसर स्थल, आतमध्ये जाऊयात. बाबासाहेबांचा पुतळा आहे आतमध्ये मस्त. हा एंट्रन्स आहे. वाव, खूप प्रशस्त आहे आणि खूप मोठं आहे. इथे हे बुद्धाचं एक म्युरल आहे, थोडा लाईट कमी आहे त्यामुळे. आणि इथे हत्ती, जो की बुद्ध हे हत्ती वंशातले होते त्यामुळे तुम्हाला कळेलच. आणि हे बघा, वाव, खूप छान आहे. आणि एक एक इथे बाबासाहेबांचा जो आवडता जो प्राणी होता, कुत्रा त्यांचा आवडता, तो आहे. ठिकठिकाणी हे पुतळे आपल्याला इथे बघायला मिळतात. मी जरा फटाफट कव्हर करतो. इथे सुद्धा म्हणजे बाबासाहेबांच्या जीवनावरचे काही प्रसंग इथे या आपल्या म्युरल पेंटिंगद्वारे बघायला मिळतात. इथे भारताचं संविधान देताना बाबासाहेब, आणि इथे हा बाबासाहेबांचा खूप छान आणि असा सुंदर पुतळा आपल्याला इथे बघायला मिळत आहे. आणि खाली एक मेसेज सुद्धा आहे, मेरा जीवन संघर्ष ही मेरा संदेश है. एक्झॅक्टली मित्रांनो, कारण बाबासाहेबांनी इतका संघर्ष केलेला आहे त्यांच्या आयुष्यात आणि त्यांनी जे काही म्हणतात ना की अनटचेबिलिटी वगैरे बऱ्याच गोष्टींचा त्यांनी संघर्ष केलेला आहे. म्हणूनच आज या महामानवाचं जगामध्ये इतकं नाव आहे की आज मी लखनौमध्ये आलो आहे आणि पहिल्यांदाच बघतोय की एवढं मोठं स्मारक जे की ज्या आदरणीय मायावती जी आहेत त्यांनी बाबासाहेबांच्या स्मरणार्थ हे बांधलेलं आहे. इथे हे बाबासाहेब स्टडी करत आहेत. त्यांचं एक अशा पद्धतीने इथे एक हे उभं केलेलं आहे स्मारक. एक 3D आपल्याला इथे बघायला मिळते की ते स्टडी करतात. सो मित्रांनो, ॲक्च्युली पार्क खूप मोठा आहे आणि मी एखाद जे स्मारक आहे ते फिरलो आहे आणि बघितलं. अंधार पण आहे त्यामुळे व्यवस्थित काही दिसत नाही आहे. दिवसा आलो असतो तर सगळं काही नीट व्यवस्थित बघता आलं असतं. बट इट्स ओके. जर मी याचा रील बनवला आहे एक स्मारकाच्या आतला एक, तर इंस्टाग्राम हँडल हे जे तुम्हाला खाली दिसतं आहे जाऊन बघा रील, आणि फॉलो केलं नसेल तर चॅनलला फॉलो पण करा. सो नमस्कार मित्रांनो, जस्ट आत्ताच जेवण झालं आहे आणि आता लखनौमध्येच इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क आहे ते सुद्धा व्हिजिट करून झालं आहे. थोडासा लाईट नव्हती त्यामुळे काही जास्त आजूबाजूचा परिसर दाखवता नाही आला मित्रांनो. स्मारक जिथे जिथे होते तिथे थोडा जे काही लाईट्स होत्या तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलाच असेल. आणि हा व्हिडिओचा एंड मी इथंच करतो मित्रांनो. आता इथून आम्ही श्रावस्तीला चाललो आहे. श्रावस्तीला तिथे स्टे करणार आहोत आता रात्री, आणि मग उद्या आपला जो दुसरा जो भाग असेल व्हिडिओचा, जो की दुसरा ब्लॉग आपला उद्यापासून दिवस 3रा असेल. सो ट्रॅव्हलिंगचा आपला 1 दिवस आणि आजचा 2रा, सो उद्याचा 3रा. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा मित्रांनो. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.
तर चला बाय, टेक केअर, गुड नाईट, स्टे ट्यून, लव्ह यू गाईज.